नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आपल्यामध्ये आजचा बेत। तर आजचा बेत आहे चकोल्या। चकोल्या बनवण्यासाठी आपण डाळ शिजवून घेतलेला आहे। त्यासाठी लागणारे साहित्य पाहू। आलं लसूण पेस्ट आणि ठेचलेला लसूण, हळद, जिरे, धण्याची पावडर, सांबार मसाला, टोमॅटोची प्युरी, वाळलं खोबऱ्याचं खीस, जिरा मोहरी, मीठ, कढीपत्ता, थोडासा चिंच आणि वरून पेरायला कोथिंबीर, लाल तिखट आणि गूळ। चला तर आपण आता फोडणीची तयारी करू। गॅसवर कढई ठेवलेला आहे। आपण ह्याच्यात 2 डाव तेल टाकू। तेल तापलेलं आहे। जिरं मोहरी टाकते। जिरं मोहरी तडतडले ती मी एक चिंचेचा बोट टाकते। त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर लसूण आणि आल्याची पेस्ट, त्यानंतर हळद, थोडं परतून घ्यायचं। गॅस जरा मध्यम बारीक ठेवा किंवा हे जळू नये। लसूण जरा लाल झाले की बाकीचे मसाले आपण टाकून घेऊ। जिरे आणि धण्याची पावडर, सांबार मसाला, टोमॅटो प्युरी, आवडीनुसार तिखट, 1 चमचा गुळाची पावडर, हे परतून घ्यायचं। मध्यम गॅस करा। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शिजवलेली डाळ टाकणार आहे। ह्याला चांगली उकळी येऊ दे। तुम्हाला एवढं पुरत असेल तर झालं। मी 4 जणांसाठी हे बनवते आहे। तुम्हाला अजून जास्त हवं असेल तर त्यात थोडंसं पाणी टाका। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या, कारण चकोल्यामध्ये असतं। त्यानंतर सुकं खोबरं। आता ह्याला उकळी येऊ दे। उकळी आलं की आपण पुढची तयारी करू। आता ह्याला उकळी आलेली आहे। चपातीचं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे। एक मोठा गोळा घेऊन आपण इथं लाटणार। पूर्ण मोठी पोळी तयार करायची, पातळ अशी। थोडंसं पीठ लावून घेतलं तरी चालतं। थोडं जाड करू नका, पातळ लाटून घ्यायचे। तर आपलं करंजीचं जे असतं, सुरीने पण केलं तरी चालेल, पण करंजीचं कसं जरा दिसायला छान दिसतं, म्हणून मी हे वापरली आहे। आपल्याला पाहिजे तसे ह्या चकत्या पाडून घ्या। ह्याप्रमाणे केलं तर छान दिसतात। ह्या आपल्या चकत्या तयार झाल्या। ह्या उचलून आपण ह्या आमटीमध्ये सोडून द्यायच्या।
आपण आता ह्याच्यामध्ये एक पोळी मोठी लाटून टाकलेली आहे. तुम्हाला किती जणांना हवं आहे तेवढे पोळ्या तुम्ही बनवू शकता. गार झालं की घट्ट होतं ते. गरम गरमच खायच्या आणि पातळ केल्यामुळं लवकर शिजतात. तुम्हाला जाड हवे असेल तर जाड करा. तरी पण एक पोळी लाटून घेतली. त्याचे पण मी तुकडे तयार करते. जरा हात लवकर लवकर घ्यायचा आणि पटपट बनवायचे. तर केलं की पटपट पडतात सर्व. मी अजून 2 पोळ्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे. त्यानंतर तुम्हाला परत दाखवेन. हे पहा, माझे 4 पोळ्या लाटून टाकलेल्या आहे मी ह्याच्यामध्ये. आणि तो चौथा आहे ना, तो शिजेपर्यंत मी थोडं ठेवणार आहे. त्यावर आपण आता कोथिंबीर टाकू. भरपूर सारे कोथिंबीर टाकू. कोथिंबीरीने स्वाद छान येतो. आपण आता एक 10 मिनटं बारीक गॅस करून ठेवूया. आता आपले चकोल्या तयार झालेले आहेत. सर्व करू. हे असं थोडं गरम असताना केलं की होतं. असं मस्त तूप टाकायचं. हे पापड. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडले असेल. पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.